Hello students, today's lecture we will discuss about plant breeding and seed technology in this paper. The next topic is seed sampling. Okay. आता ॲक्च्युअल सीड सॅम्पलिंग काय आहे किंवा सीड सॅम्पलिंग का करायचं आहे आणि सीड सॅम्पलिंगसाठी आपल्याला काय यूज होतं हे आपल्याला बघायचं आहे. तर सीड सॅम्पलिंगमध्ये काय काय केलं जातं आहे, ॲक्च्युअल प्रोसेस काय आहे किंवा काय कन्सेप्ट आहे सीड सॅम्पलिंग. सीड सॅम्पलिंग मॉडेल सीड सॅम्पल्स रिसीव्ह फ्रॉम प्रोड्युसर्स. मग सीड सॅम्पल मटेरियल जे असेल ते मटेरियल जे आहे जो प्रोड्युसर असेल किंवा जो फार्मर आहे त्याच्यापासून आपल्याला काय होतं, हे रॉ मटेरियल सीड ॲज अ सॅम्पल म्हणून काय करतो आपण अचीव करतो किंवा इम्पोर्ट करतो, जेणेकरून आपल्याला त्याचं सॅम्पलिंग जी प्रोसेस जी आहे ती त्याच्यावरती आपल्याला अप्लाय करता येते. देन मिक्सिंग अँड डिव्हायडिंग सीड्स. मग त्याच्यामध्ये काही मिक्सिंग सीड्स असतील, त्याच्यानंतर त्या सीड्स काय आहेत डिव्हाइड करायच्या, म्हणजे जे गुड क्वालिटी सीड्स आहेत त्यामध्ये ज्या इम्प्युरिटीज असतील त्या इम्प्युरिटीज काय करणं, निग्लेक्ट करणं, हे आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके. मग त्या पुढं असं म्हटलेलं आहे, द मेन ऑब्जेक्टिव्ह मिक्सिंग अँड डिव्हायडिंग ऑफ सीड्स इज टू बी ऑब्टेन रिप्रेझेंटेटिव्ह होमोजिनियस सीड्स सॅम्पल फॉर ॲनालिसिस बाय रिड्युसिंग द सबमिटेड सॅम्पल टू द डिझायर्ड साईज ऑफ वर्किंग सॅम्पल. मग याचं सीड सॅम्पलिंगचं ऑब्जेक्टिव्ह काय सांगितलं त्यांनी, जे मिक्स सीड आहेत त्यानंतर त्या सीड्सचं काय करायचं, डिव्हायडेशन करायचं आहे. मग डिव्हायडेशन करायच्या वेळेस आपण काय करणं, होमोजिनस सीड मीन्स वाट, म्हणजे सेम सीड्स आहेत, म्हणजे सीडचा कलर सेम आहे, साईज सेम आहे, ओके, वेट सेम आहे, अशा सीड्स ज्या आहेत गुड क्वालिटीच्या त्या आपण काय करणार, सेपरेट आउट करणार. दिस इज अ होमोजिनियस सीड सॅम्पल. अँड ॲनालिसिस बाय रिड्युसिंग द सबमिटेड सॅम्पल टू द डिझायर्ड साईज ऑफ वर्किंग सॅम्पल. मग ते जे सॅम्पल आहे दिस इज अ वर्किंग सॅम्पल म्हणून आपण त्याचा काय करतो, त्याच्यावरती वर्कआउट करतो. दिस इज अ सॅम्पलिंग. मग त्या सॅम्पलिंगसाठी काय केले, दोन मेथड सांगितलं, एक मिक्सिंग आणि एक डिव्हायडिंग. मग मिक्सिंग म्हणजेच काय, ज्या सीड्स मिक्स झालेल्या आहेत, इनर्ट मॅटर आहे, रॉ मटेरियल आहे, स्ट्रॉज आहेत, ॲग्रिकल्चरल वेस्ट त्याच्यामध्ये आलेले असेल, ते वेस्ट जे आहे ते काय करणं, आपण सेपरेट आउट करणं, ब्रोकन सीड्स हे सेपरेट करणं. दिस इज अ मिक्सिंग. अँड डिव्हायडिंग मीन्स वाट, ते सगळं मटेरियल सेपरेट आउट करून त्याच्यापासून काय करायचं, फक्त जे गुड क्वालिटीचे सीड्स आहेत किंवा ग्रेडिंग वाईज सीड्स जे आहेत त्या सीड्स काय करायच्या डिव्हाइड करायच्या. दिस इज अ डिव्हायडिंग. देन मेथड ऑफ मिक्सिंग अँड डिव्हायडिंग. मग ॲक्च्युअल मेथड्स काय आहेत आणि डिव्हायडिंगची प्रोसेसेस काय आहे हे आपण बघूया. देन मेकॅनिकल डिव्हायडिंग, मॉडिफाईंग डिव्हायडिंग मेथड, मॉडिफाईड हॉल्विंग मेथड, हँड हॉल्विंग मेथड, रँडम कप मेथड, स्पून मेथड, मेकॅनिकल मेथड. ओके. मग एवढ्या 4 ते 5 मेथड्स दिलेले आहेत. त्यापैकी फर्स्ट आहे मेकॅनिकल मेथड. मग मेकॅनिकल मेथड म्हणजे काय, द रिडक्शन ऑफ सॅम्पल साईज कॅरीड आउट बाय द मेकॅनिकल डिव्हायडर्स सुटेबल फॉर सीड एक्सेप्ट फॉर चॅफी अँड फजी सीड्स. मग याच्यामध्ये काय केलं जातं मेकॅनिकल, मग मेकॅनिकली जे काय केलं जातं सेपरेट आउट केले जातात, डिव्हायडिंग केले जातात. मग त्यामध्ये काय आहे, सीडची साईज जी असेल त्याच्यावरती ते एक्सेप्शन करेल, सीडचा जे वेट असेल त्याच्यावरती सुद्धा हे काय करेल, एक्सेप्शन करेल. दिस इज अ मेकॅनिकल. मग त्याच्यानंतर जे ब्रोकन झालेले सीड्स आहेत, ब्रेक सीड्स आहेत, सीड कोड ब्रेक झालेला असेल किंवा टोटल सीड काय झालेलं असेल, ब्रेक झालेलं असेल, दिस इज अ मेकॅनिकल स्ट्रेन किंवा मेकॅनिकल डिव्हायडेशन आपण त्याला म्हणतो. देन ऑब्जेक्टिव्ह ऑफ मेकॅनिकल डिव्हायडिंग, मग to mix the seed sample and make homogeneous seed as far as possible to reduce seed sample to the required size without any waste. ओके. मग सीडची साईज जी आहे त्याच्यावरती काय केलेलं आहे, याचं मेकॅनिझम केलेलं आहे किंवा याचं बेसिस केलेलं आहे सीड सॅम्पलिंगसाठी, डिव्हायडिंगसाठी. ओके. मग होमोजिनियस सीड्स जे असतील त्याचं काय केलं जाईल, सेपरेट आउट केलेलं असेल. देन द सबमिटेड सॅम्पल कॅन बी थरोली मिक्स बाय पासिंग थ्रू द डिव्हायडर to get 2 parts and passing the whole sample second time third time necessary to make seeds mix and blended so as to get homogeneous sample pass through it approximately equal parts. ओके. मग याच्यामध्ये काय करायचं आहे, 2 ते 3 टाईम्स याचं काय करायचं आहे, डिव्हायडेशन करायचं आहे. मग त्याच्यामधून जे गुड क्वालिटीच्या सीड्स असतील त्या आपण सेपरेट आउट करणार, ज्या अनक्वालिटी सीड्स आहेत त्या पण आपण सेपरेट आउट करणार, इनर्ट मॅटर जो आहे तो पण सेपरेट आउट करणार. त्यानंतर अदर पार्टिकल रॉ मटेरियल जे असेल हे सुद्धा काय केलं जाईल, त्याच्यामधून सेपरेट आउट केलं जाईल. दिस इज ए मेकॅनिकल. मग मेकॅनिकली ज्या सीड्सला इंज्युरी झालेली आहे ती सीड्स आपण सेपरेट आउट करणार. देन
The sample is reduced to desired size by passing seeds through dividers repeatedly with one half remain each occasions. ओके, मग त्याचं काय केलं, परत रिपीट ही प्रोसेस जी आहे ती प्रोसेस काय करायची आपल्यास रिपीट करायची. म्हणजे त्याच्यामध्ये परत टाईप्स ऑफ मेकॅनिकल डिव्हायडर्स असं म्हटलेलं आहे. मग व्हॉट इज मीन बाय टाईप्स ऑफ मेकॅनिकल डिव्हायडर्स. द नेक्स्ट टाईप्स ऑफ मेकॅनिकल डिव्हायडर्स. मग बोर्नर डिव्हायडर आहे. त्याच्यानंतर मग बोर्नर डिव्हायडर मीन्स व्हॉट, इट कन्सिस्ट ए होपर कोन सेरीज बाफल डायरेक्टिंग द सीड्स इन टू स्पॉट्स. ओके, मग याच्यामध्ये काय केलं जातं, जे होपर्स आहेत म्हणजे जे इन्सेक्ट्स असतील किंवा जे अदर रॉ मटेरियल असेल हे काय करेल याच्यातून डिव्हाइड करेल. द वॅफल आर इक्वल साईज इक्वली स्पेस एव्हरी अल्टरनेट वन लिडिंग टू वन स्पॉट. मग याच्यामध्ये काय केलं जातं, जे इक्वल पार्ट जो आहे, मग सीड असेल किंवा इनर्ट मॅटर असेल, मग जो इक्वल पार्टचा इनर्ट मॅटर असेल किंवा इक्वल पार्टचा जो सीड असेल तोच सीड काय केला जाईल, बोर्नर डिव्हायडेडमध्ये डिव्हाइड केला जाईल. दे आर अरेंज इन सर्कल अँड आर डायरेक्टेड इनवर्ड्स. ओके, मग हे काय केलं, सर्कली अरेंज केलेले असते किंवा सर्क्युलरी हे सर्क्युलरी याचं मॅनरमध्ये काय केलेलं आहे, अरेंजमेंट आहे किंवा कन्स्ट्रक्शन आहे. ए हॉल ए बेस हॉपर रिटेन्स सीड इन द हॉपर. मग सीड काय केले जातात, जी सीड गुड क्वालिटीचे असतील ते सीड काय केले जातात, रिटेन केले जातात आणि इनर्ट मॅटर जो असेल तो रिमूव्ह आउट केला जातो इन द व्हॉल्व किंवा मग त्या बोर्नर डिव्हायडरच्या आउटसाईडला तो जे इनर्ट मॅटर असेल ते काय केले जाते, रिलीज आउट केलं जातं. व्हेन द व्हॉल्व इज ओपन द सीड फॉलो बाय ग्रॅव्हिटी ओव्हर द कोन हो वेअर इट इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड अँड अप्रॉक्सिमेटली इक्वल क्वालिटी ऑफ सीड्स. ओके, मग याच्यामध्ये इक्वल क्वालिटीचे सीड्स असतील ते सीड्स काय केले जातात, डायरेक्टली सेपरेट आउट केले जातं. इनर्ट मॅटर जर असेल, सॉईल पार्टिकल असतील तर हे काय केले जातात, डायरेक्टली त्या बोर्नर डिव्हायडरच्या आउटसाईडला रिलीज आउट केले जातात. म्हणजे ते काय करत नाही, त्यांचं मिक्सिंग करत नाही. मग त्या सीड जे असेल, सीडची मग जे वेट असेल, मग त्या वेटवरती त्याची ग्रॅव्हिटी जी आहे ती फिक्स केली जाते आणि त्या ग्रॅव्हिटी थ्रू हे काय होतं, सीडचं डिव्हायडेशन होतं. डिसॲडव्हांटेजेस ऑफ डिव्हायडर इज दॅट इज डिफिकल्ट टू चेक द फॉर क्लीनलीनेस. म्हणजे काय, इट इज अ डिफिकल्ट प्रोसेस आहे. हे जरी बोर्नर डिव्हायडरने आपण सेपरेट आउट केलं तरी स्मॉल पार्टिकल जे असतील, स्मॉल सॉईल पार्टिकल असेल किंवा इनर्ट मॅटर पार्ट असेल किंवा ब्रोकन सीड्स असतील हे काय करत नाही, तो सेपरेट आउट करत नाही. त्याच्यामुळे काय करते, हा फक्त बोर्नर डिव्हायडर जो आहे तो काय करते, ब्रॉड आहेत, जे मेकॅनिकली वेल डेव्हलप आहेत किंवा मेकॅनिकली जे अनइंज्युअर पार्ट आहेत तेवढेच फक्त हे काय करतो आहे, सेपरेट आउट करतो आहे. देन नेक्स्ट, सॉईल डिव्हायडर. इट इज अ सॅम्पल डिव्हायडर बिल्ड ऑन सेम प्रिन्सिपल ॲज बोर्नर डिव्हायडर. मग सॉईल डिव्हायडर जो आहे तो बोर्नर डिव्हायडर जसं वर्क आहे त्याच टाईपमध्ये काय असेल, ह्या सॉईल डिव्हायडरचा वर्क आहे. हिअर द चॅनल्स आर अरेंज इन स्ट्रेट रो. मग याचे काही चॅनल्स असतात किंवा रोज असतात, कॅनल लाईक स्ट्रक्चर आहे. ओके, दिस इज अ चॅनल्स आर अरेंज इन स्ट्रेट रोमध्ये काय केलं आहे याचं अरेंजमेंट असेल. इट कन्सिस्ट ऑफ होपर विथ अटॅच चॅनल्स फ्रेमवर्क टू होल्ड द होपर, टू रिसिविंग पॅन्स अँड प्रुनिंग पॅन्स. इट इज अ सुटेबल फॉर लार्ज सीड अँड चॅपी सीड्स. मग हे काय आहे, याचे चॅनल्समध्ये याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे किंवा चॅनल्स याच्यामध्ये काय केलेलं आहे, याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. याचं फ्रेमवर्क जे आहे, दोन काय करतात, होल्ड करतात आणि दोन काय करतात, रनिंग आउट करतात, रिसिंग आउट करतात. मग हे दोन चॅनल जे असेल ते काय करतात, गेट आउट घेतात आणि दोन चॅनल जे असेल ते रिसीव्ह करतात, रिलीज आउट करतात. ओके, इट इज सुटेबल फॉर लार्ज अँड चॅपी सीड्स. मग लार्ज अँड चॅपी सीड्स असतील याच्यावरतीच हे काय करतं, वर्कआउट करतात. देन रँडम कप मेथड. Random cup method. This is method suitable for requiring working sample up to 10 grams, provided that they are not extremely chaffy and do not be a balance or roll. Example brassica. ओके, मग याच्यामध्ये काय केलं जातं, 10 ग्रॅम सीड्स काय केलं जातं, डायरेक्टली वर्किंग सॅम्पल म्हणून यूज केलं जातं. मग याच्यामध्ये ज्या ब्रॉड सीड्स असतील त्या घेतल्या जात नाही, ज्या एकदम मायन्यूट सीड्स असतील, स्मॉल लाईक स्ट्रक्चर सीड्स असतील त्या सीड्स काय केल्या जातात, इथं यूज केल्या जातात. फॉर एक्झाम्पल ब्रासिका. 6 to 8 स्मॉल कप्स आर प्लेस अँड रँडम ऑन ट्रे. मग काय केलं जातं, 6 to 8 कप जे असतील तेवढ्या सीड्स काय केल्या जातात याच्यात यूज केल्या जातात. आफ्टर प्रिलिमिनरी मिक्सिंग सीड इज अ पोअर्ड युनिफॉर्मली ओव्हर द ट्रे. मग युनिफॉर्मली ह्या सीड्स काय केल्या जातात, एक्झामाइन केल्या जातात. द सीड्स दॅट
फॉल इन टू कप टेकन द वर्किंग सॅम्पल. मग ते कप ऑफ सीड्स घेतलेले आहेत आपण, रँडमली घेतलेले आहेत. ओके, नॉट अ स्पेसिफिक. मग रँडमली ज्या सीड्स आपण घेतलेल्या आहेत त्या सीड्सवरती काय केलं ते वर्क केलं जातं. दिस इज अ वर्किंग सॅम्पल. देन मॉडिफाईंग हॉलोइंग मेथड. Then modifying hollowing method, the apparatus consists of tray into which fitted grid equal size cubable cups of open at the top and every alternate one hollowing no bottom. ओके, मग याच्यामध्ये काय केलं आहे ते हॉलोइंग मेथड आहे, मॉडिफाईड हॉलोइंग मेथड आहे. याच्यामध्ये काय केलं आहे इक्वल साईज जे पार्ट असतील सीड्स असतील तेच काय केले जातील यूज केले जातील आणि ट्रेमध्येही काय केलं ते प्रोसेस अप्लाय केली जाते. देन आफ्टर प्रिलिमिनरी मिक्सिंग द सीड इज poured इव्हनली ओव्हर द ग्रेड. ओके, मग ह्याच्यामध्ये काय केलं गर्डिंग प्रोसेस आहे. मग त्याच्यामध्ये ग्रेडिंग प्रोसेस आहे. याच्यामध्ये काय केलं जातं आहे जे सीड्स असतील त्यांचं काय केलं प्रिलिमिनरी म्हणजे प्रायमरी याचं काय केलं सीड्स मिक्सिंग जे असतील त्याचं सेपरेट आउट केलं जातं आहे. लिफ्टेड ॲप्रॉक्सिमेटली हाफ सॅम्पल रिमेन्स ऑन द ट्रे. मग हाफ सॅम्पल ट्रेमध्ये असतो आणि हाफ सॅम्पल वर्किंगसाठी यूज केला जातो. द सबमिटेड सॅम्पल इज सक्सेसिवली हाल्ड दिस मेथड अंटिल वर्किंग सॅम्पल साईज ऑप्टेन. मग सॅम्पल साईज जे असेल याच्यातून काय होते आपल्याला रिलीज आउट होते, यूज होते. त्यानुसार काय करायचं मॉडिफाय म्हणजे आपण याच्यात काय करतो आहे मॉडिफिकेशन करतो आहे त्या वर्किंग सॅम्पलमध्ये. दिस इज अ मॉडिफाईड हॉलोइंग. देन स्पून मेथड. दिस इज सुटेबल फॉर सॅम्पल सिंगल स्मॉल सीडेड स्पेसिस. मग याच्यामध्ये काय केलं जातं सिंगल सीडेड प्लांट्स काय केले जातात यूज केले जातात. ए ट्रे स्पॅच्युला अँड स्पून विथ स्ट्रेट एज आर रिक्वायर्ड. मग याच्यामध्ये काय केलं जातं स्पून म्हणजेच काय चमचा आपण त्याला म्हणू शकतो किंवा स्पॅच्युला जो आहे त्याच्या थ्रू काय केलं जातं सीड सॅम्पल्स यूज केले जातं. सीड सॅम्पल त्याच्यातून कलेक्ट केलं जातं. दिस इज द स्पून मेथड. आफ्टर प्रिलिमिनरी मिक्सिंग द सीड poured evenly ओव्हर द ट्रे. मग याच्यामधून काय केलं जातं स्पून लाईक स्ट्रक्चर जे आहे ते इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं आणि त्याच्या थ्रू काय केले जातात ह्या सीड्स याच्यामध्ये सेपरेट आउट करण्यासाठी यूज केले जातात ऑन द ट्रे. मग ट्रेमध्ये हे काय केलं जातं प्रोसेस केली जाते. द ट्रे शुड नॉट बी शेक देअर आफ्टर. मग ट्रे काय केला जातो आहे यूज केला जातो. ट्रे कसा पाहिजे ब्रॉड इन कंडिशन्स पाहिजे. त्यासाठी हे काय करता येतात आपल्याला सीड शेक करता येतात किंवा हलवता पण येतात आणि त्याच्यातून काय केलं सीड्स आपल्याला रिलीज आउट करण्यासाठी किंवा एंटर करण्यासाठी इझी होऊ शकतं. विथ द स्पून वन हँड अँड स्पॅच्युला इज अदर हँड. मग काय केलं जातं एका हँडमध्ये काय केलं जातं किंवा हँडल करण्यासाठी आपल्याला स्पून आणि स्पॅच्युला पण यूज करावा लागतो आहे. मग ट्रेच्या त्यासाठी काय असेल ब्रॉड हा ट्रे लागतो आहे म्हणजे शेक करण्यासाठी किंवा मिक्सिंग करण्यासाठी किंवा त्याचं मायग्रेशन करण्यासाठी आपल्याला ते यूज होऊ शकतं. 5 रँडम प्लेसेस द ट्रे शूड बी रिमूव्ह. मग काय केलं जातं सीड फ्रॉम नॉट लेस दॅन. मग सीड्स काय असतात नॉट स्मॉल इन कंडिशन्स किंवा स्मॉल इन स्ट्रक्चर्स. ओके, सफिशियंट पोर्शन्स सीड आर टेकन टू इस्टिमेट वर्किंग सॅम्पल ॲप्रॉक्सिमेटली बट नॉट दॅन रिक्वायर्ड साईज. मग त्याची रिक्वायर्ड साईज जे असेल त्या रिक्वायर्ड साईजवरती काय केलं जातं याचं वर्किंग आउट केलं जातं. मग जी साईज असेल त्या साईजवरती त्याचं मटेरियल जे आहे ते डिपेंड आहे. ओके, मग ज्या साईजचे सीड असेल त्याच साईजचं स्पून आणि त्याच साईजची ॲक्टिव्हिटी ह्या सीड्सबरोबर काय केली जाईल प्ले आउट केली जाईल. देन हँड हॉलोइंग मेथड. दिस इज मेथड रिस्ट्रिक्टेड चॅपी सीड्स. दिस सीड्स पुअर एव्हन स्मूथ क्लीन सरफेस. ओके, मग हँड हॉल मेथड म्हणजेच काय डायरेक्ट आपण हाताने काय करू शकतो यूज करू शकतो किंवा डायरेक्ट आपण हाताने त्या कंटेनरमधून काय करतो सीड्स यूज करू शकतो घेऊ शकतो. द माउंडेड्स इज देन डिवायडेड इंटू 1/2 इच हाफ माउंड अगेन अँड हॉल इंटू 4 पोर्शन्स. म्हणजे काय करू शकतो आपण 1/2 म्हणजे काय करतो 1/2 पोर्शन आपण काय करू शकतो यूज करू शकतो सॅम्पलिंगसाठी. ओके, हाल्व अगेन गिव्हिंग 8 पोर्शन्स. मग आपण त्याचं 4 ते 8 या पोर्शन्समध्ये काय करू शकतो डिव्हायडेशन करू शकतो. द हॉल पोर्शन्स आर अरेंज इन रो. अल्टरनेट पोर्शन्स आर कंबाईन अँड रिटेन. मग आपण ते काय करू शकतो कंबाईन करू शकतो किंवा परत रिटेन पण करू शकतो बाय हँड असेल तर. दिस प्रोसेस रिपीटेड अंटिल द सॅम्पल रिक्वायर्ड वेट इज ऑप्टेन. मग जेवढं हँड आपल्यामध्ये
जेवढ्या आपल्या हँडची कॅपॅसिटी असेल तेवढ्याच सीड्स आपण काय करू शकतो आहे, हे वर्किंग सॅम्पलसाठी यूज करू शकतो आहे. आणि जर आपल्याला हँडची कॅपॅसिटी आपली कमी असेल तर आपल्याकडे वर्किंग सॅम्पल काय येईल, कमी येईल. त्यासाठी आपण काय करणार, 4 to 8 पोर्शन्समध्ये त्याचं डिव्हायडेशन करून ते वर्किंग सॅम्पल काय करू शकतो, रिलीज आउट करू शकतो किंवा त्याच्यावरती आपण सॅम्पलिंग मेथड जी आहे ती अप्लाय करू शकतो. देन नेक्स्ट, मग सीड सॅम्पलिंग झाल्यानंतर सीड स्टोरेज कसं आहे, अशा प्रकारे आपण काय करतो आहे, गोडाऊन्समध्ये काय करतो आहे, ग्रेड वाईज किंवा सॅम्पल वाईज सीड्स काय केले जातात, स्टोअर केले जातात. दिस इज अ सीड स्टोरेज. देन सीड टॅगिंग. मग जे सीड स्टोरेज केलेलं असेल त्याला काय केलं जाईल, टॅगिंग केलं जाईल. ओके, टॅग म्हणजेच काय, त्याला एक लेबलिंग दिलं जाईल. मग ते लेबलिंग कोण करतं, सर्टिफिकेशन ऑफिसर जर असेल किंवा असिस्टंट सीड सर्टिफिकेशन ऑफिसर हे काय करतात, टॅग प्रोव्हाइड करतात. देन ग्रीन कलर जे आहे प्रोड्युसर टॅग आहे. ओके, 10 to 15 सेंटीमीटर इन साईज त्या टॅगिंगची आहे किंवा त्या टॅगची आहे. मग ते सीड लॉट जो असेल तेवढ्या लॉटला काय करतात, हे सर्टिफिकेशन प्रोसेस करतात आणि त्यानंतर टॅगिंग ही प्रोसेस झाल्यानंतर ते सीड्स काय केले जातात, स्टोरेज केले जातात. द सर्टिफाईड इज टॅग सीड व्हॅलिड ओनली लिमिटेड पिरियड टाईम्स 9 मंथ. ओके, मग ते काय करतात, टॅग त्याला स्टिक केल्यानंतर किंवा टॅग त्याला चिटकवून दिल्यानंतर त्याच्यावरती काय करतात, हे सीड किती दिवस व्हॅलिड आहे किंवा किती दिवस याची व्हॅलिडिटी आहे हे सगळं काय केलं जातं, त्या टॅगिंगमध्ये मेन्शन केलेलं आहे. इफ अ पर्टिक्युलर सीड लॉट नॉट सोल्ड आउट विदिन द पिरियड रिव्हॅलिडेशन ॲडिशनल 6 months कॅन बी मेड ओनली द सीड लॉट मीट्स नेसेसरी सीड स्टँडर्ड्स. मग जेवढा सीड स्टँडर्ड असेल किंवा सीडच्या स्टँडर्डवरती किंवा क्वालिटीवरती काय केलेलं आहे, मेंटेन केलेलं आहे किंवा डिसाईड केलं जातं की हे सीड टॅग किती दिवस व्हॅलिड ठेवायचं आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचं सीड आहे हे तिथं फिक्स केलं जातं. मग सीडचा टाईप फिक्स केल्यानंतर सीडचा स्टँडर्ड ठरवला जाईल. सीडचा स्टँडर्ड ठरवल्यानंतर त्याची सॅम्पलिंग मेथड जे असतील त्या मेथड्स त्याच्यावरती अप्लाय केल्या जाईल, जे आत्तापर्यंत आपण बघितल्या. मग त्या अप्लाय केल्यानंतर मग त्याच्यानंतर सीड टॅगिंग हा प्रोसेस केला जाईल. सीड टॅगिंग प्रोसेस केल्यानंतर मग सीड स्टोरेज केलं जाईल आणि सीड स्टोरेज केल्यानंतर ते मार्केटिंग पर्पजसाठी काय केलं जाईल, नंतर अवेलेबल करून दिलं जाईल. दिस इज अ सीड सॅम्पलिंग, सीड स्टोरेज, सीड टॅगिंग अँड सीड पॅकिंग मेथड. आता स्टोरेज म्हटल्यानंतर किंवा टॅगिंग म्हटल्यानंतर तेच काय येईल, त्याच्यामध्ये पॅकिंग मेथड येईल. मग पॅकिंग मेथड म्हणजे काय, बॅगमध्ये पॅक केलं जातं आहे किंवा प्लास्टिक बॅग असेल किंवा पॉलिथिन बॅग असेल त्याच्यामध्ये बॅग केलं जातं आहे. ओके, त्यानंतर फायबर ब्लॉक्स असतील त्याच्यामध्ये हे काय केलं जातं आहे, पॅक केलं जातं. दिस इज अ पॅकिंग मेथड, टॅगिंग मेथड अँड सीड सॅम्पलिंग मेथड. ओके, सीड sampling, seed storage and seed packing topic is finished. Thank you.